लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा, भोंदू विशाल खंडागळेला अटक. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांना यश, प्रियकरासह दोघांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये कारवाई. नाशिकमध्ये भोंदूगिरीचा आणखी एक प्रकार उघड. अघोरी पूजेच्या नावाखाली महिलेची 77,000ची फसवणूक. अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री पूजा केल्याचा आरोप. भद्रकाली पोलिसांकडून दोन्ही आरोपी अटकेत. गुजरातमधील एका महिलेचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकमधील एका कथित भोंदूने अघोरी पूजा केल्याचा आणि तिच्याकडून तब्बल 77,000 रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपानंतर भद्रकाली पोलिसांनी कथित भोंदू विशाल रामदास खंडागळे आणि त्याचा साथीदार जितू अण्णाराव पवार यांना अटक केली आहे. सदर महिलेची 4 वर्षांपूर्वी तिच्या नात्यातील नाशिक येथील जितू पवार याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. जितूने सुरुवातीला लग्न करण्याचे आश्वासन दिले, मात्र 4 वर्षांनंतर त्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. याबाबत महिलेने जाब विचारला असता तिला मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जितू हा फुलेनगर परिसरातील विशाल रामदास खंडागळे याच्यासोबत भगतगिरी करत असल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने खंडागळे याच्याकडे जितूबाबत तक्रार केली. त्यावेळी खंडागळे याने जितू तिच्याशी व्यवस्थित वागेल आणि त्यांचे लग्न जमेल असे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. यानंतर सदर महिलेला नाशिकला बोलावून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करण्यासाठी नेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. स्मशानभूमीत मृतदेह जाळण्याच्या ठिकाणी महिलेला बसवून जाळलेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या वापरून मंत्रोच्चार केल्याचा बहाणा करण्यात आल्याचा आरोप आहे. काही लिंबू गोदावरी नदीत फेकण्यात आले तर काही लिंबू मृतदेह ठेवण्याच्या लोखंडी चाळीवर ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अघोरी पूजा व इतर विधींच्या नावाखाली कथित भोंदूने महिलेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विविध रकमा स्वीकारल्या. अशा प्रकारे तिच्याकडून एकूण 77,000 रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र पूजा करूनही लग्न जुळले नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने दिलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी कथित भोंदू आणि त्याचा साथीदार जितू यांनी तिला दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान पीडित महिलेचा संपर्क महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी झाला. तिने कार्यकर्त्यांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी तिला सोबत घेऊन तातडीने भद्रकाली पोलीस ठाणे गाठले. संबंधित आरोपींची चौकशी करून पुराव्यांची पडताळणी करावी आणि जादूटोणा विरोधी कायद्यासह इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी समितीच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर कथित भोंदू विशाल खंडागळे आणि त्याचा साथीदार जितू पवार यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या कारवाईसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदकुडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आदींनी प्रयत्न केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिराजुद्दीन शेख करत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये भोंदूगिरी व अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी अशा व्यक्तींच्या आमिषाला बळी न पडता तातडीने पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत. यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे. खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे. म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. गुजरातच्या बलसावडून एक पीडित महिला जिचा प्रियकर नाशिकला होता, त्याने तिला लग्नाचा आमिष दाखवलं होतं, परंतु तो नंतर पलटला आणि त्या मुलीने मग त्याचा पाठपुरावा केला. त्याने तिला पंचवटीत राहणाऱ्या एका भोंदूकडे नेलं. त्या भोंदूने तिला सांगितलं की स्मशानात तुझी पूजा करावी लागेल. त्याच्यासाठी त्याने तिच्याकडून ऑनलाईन काही मोठी रक्कम घेतली, पण तिचे लग्न जमले नाही आणि म्हणून तिने पैसे परत मागितले. मात्र त्याने देण्यास नकार केला
आणि तिचा जो प्रियकर होता तोही त्याचा चेला झाला. मग आणि तिला पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क मिळाला. आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेले आणि आज तिच्या त्या बंधूविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मी गुजरातून आली आहे, वलसाडतून. जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होता. त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती. आणि नंतर तो पलटून गेला. तो मी तो विशाल खटंगडे जो भोंदू बाबा, तो त्याचा गुरु होता. तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागल. तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला. तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं. निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू, 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेलं. पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला. आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागेल. पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका. तो मला बोला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार. मला खरं शिवे पण दिलं त्याने आणि जितू पवारनी मला मारलं पण. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.